असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानं शिर्डी लोकसभा, त्यानंतर दक्षिण लोकसभा असे अहिल्यानगर जिल्ह्याचा कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्यासाठी खास आपले शिवसेना आपले संपर्क नेते, जे जिल्ह्याचे संपर्क नेते झाले, पहिल्यांदा संपर्क नेते झाल्यानंतर त्यानंतर मी जिल्हा प्रमुख झालो, जगदीश भाऊ जिल्हा प्रमुख झाले, त्यानंतर दळवी साहेब पहिले जिल्हा प्रमुख होते, नंतर त्यांच्याकडे त्यांचा 6 तालुके त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदभार स्वीकारला आला. त्यानंतर आम्हाला पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्हाला जिल्ह्यात मेळावा घेण्यात सांगण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख नेते संजय राऊत साहेब, संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जे राज्यावर संकट आलंय, शेतकऱ्यांचं संकट असन, त्यानंतर पेट्रोल डिझेलचं असन, त्या अनेक नेटचे पेपर असं विद्यार्थ्यांचं असन, त्या अनुषंगाने आज युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीमध्ये एक मोठा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याला उत्साह पाहता का जिल्ह्याची जी कमीत कमी 5 ते 6 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि शेतकरी येण्याची आम्हाला पदाधिकारी अशी आशा आहे. त्या अनुषंगाने सरकारच्या विरोधात जे आज काही रोष होईल, त्या रोषला म्हणजे सरकारच्या विरोधात त्यासाठी खास संजय राऊत साहेब आज इथं मेळावा घेतील. बाकीचं राऊत साहेब बोलतीलच, पदाधिकारी बाकीचे चंद्रकांत खैरे असतील, खासदार भाऊसाहेब वागचौरे असतील. या अनुषंगाने आज सगळे दोन खासदार आणि 2 आमदार आज या ठिकाणी शिर्डीत उद्या 2 तारखेला येते. त्या अनुषंगाने आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे. बाकीची कार्यकर्त्यांना काय आव्हान असेल काय संघटनात्मक साठी आज कार्यकर्त्यांसाठी आज काय घडामोडी असतील त्यासाठी त्या राऊत साहेब येतील, ती बोलतील, मार्गदर्शन करतील. उद्धव साहेबांच्या आदेशाने आज ते आम्हाला मार्गदर्शन करणार असेल. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरं म्हणजे वंदन करून, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री कैलासवासी अनिल भैया राठोड यांना स्मरून, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने, त्याचप्रमाणे युवा सेनेचे नेते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून खरं म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी या नगर उत्तरेमध्ये, त्याचप्रमाणे नगर दक्षिणमध्ये, नगर उत्तरेमध्ये माझे सहकारी मित्र सचिन कोते यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे दुसरे सहकारी मित्र जगदीश चौधरी यांची सुद्धा या उत्तर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली. आणि माझी सुद्धा नगर दक्षिणेला 3 विधानसभा असताना 6 विधानसभेची जबाबदारी त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी मला दिली. आणि मग त्या ठिकाणी आमचं काम सुरू झालं. आणि मग कार्यकर्त्यांमध्ये एक अशी भावना झाली की या नगर दक्षिण आणि उत्तरेचा एक मोठा त्या ठिकाणी मेळावा घेतला पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी 2 तारखेला आपण नगर दक्षिण आणि उत्तर दोन्ही मिळून संपूर्ण नगर जिल्ह्याचा या ठिकाणी मेळावा घेत आहोत. मग त्या मेळाव्यामध्ये आपण पाहिलं असेल की आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती काय, अत्यंत वाईट पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण चालू आहे. राज्यात ज्या काही घडामोडी होणार आहेत पुढील याच्यामध्ये, ते सुद्धा खूप विलक्षण आहेत. त्याचप्रमाणे SIRचा प्रश्न असन, BLAची नोंदणी असन, नीट परीक्षा असन, कांद्याचा भाव असन, महागाई, पेट्रोल भाव, ह्या सगळ्या जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राज्यामध्ये अस्थिर परिस्थिती आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्ही पक्ष बांधणी, पक्ष बळकटीकरण करणं आणि
येणाऱ्या पुढच्या राजकीय परिस्थिती कशी करायची याचं खरं म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा घेतो. आणि या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राचे बुलंद तोफ जे शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब हे प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी होते. त्यांच्याबरोबर माजी खासदार शिवसेनेचे उपनेते चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत. त्याचप्रमाणे या राज्याचे माजी विरोधी पक्षनेता अंबादासजी दानवे, आमदार अंबादासजी दानवे साहेब. त्याचप्रमाणे या नगर दक्षिण आणि उत्तर जिल्हा दोन्हीचे मिळून जे संपर्क प्रमुख आहेत आमचे आमदार सुनील शिंदे साहेब. खरं म्हणजे या 4 लोकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी 2 तारखेला मोठा मेळावा घेत आहोत. त्याचं ठिकाण आहे साई किमया गार्डन, जो आपला एअरपोर्ट रोडला जे मोठं मंगल कार्यालय त्या ठिकाणी आपण मेळावा घेत आहोत. दुपारी 1 वाजता साधारणतः मेळावाचा टायमिंग दिलेला आहे. 1 वाजता मेळावा सुरू होईल. त्या ठिकाणी संजय राऊत असतील, खैरे साहेब असतील, दानवे साहेब असतील आणि आमचे सुनील शिंदे साहेब असतील. या सर्वांची भाषणं होती. ते काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. बाकी काय तुम्हाला शिवसेनेचा मेळावा शिर्डीमध्ये होतोय आणि इथले स्थानिक खासदार जे आहेत भाऊसाहेब वागचौरे यांचा आपण उल्लेखच केलेला नाही. तर काय नेमकी भूमिका आहे खासदार भाऊसाहेब वागचौरे या मी मेळाव्याला उपस्थित त्याच्याबद्दल आपली क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. खासदार आपले वागचौरे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. कदाचित एखाद्या मी प्रवासातून आलो त्याच्यामुळे माझं थोडंसं हे झालं असेल, परंतु खासदार वागचौरे सुद्धा त्या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार. या मेळाव्यामध्ये किती तुमचे शिवसैनिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे? साधारणतः आता गेले 15 दिवस आम्ही 3 जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी तयारी करतो. आम्ही जिल्हा परिषद गट वाईज मिटिंग घेऊन त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष उत्साहाचं वातावरण. आमच्या अंदाजे किमान 6 ते 7 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी यायला पाहिजे. कारण की आम्ही सगळ्यांची आकडेवारी घेतली, किती गाड्या येणार, किती लोक येणार, हे सगळं आम्ही त्यांच्याकडून घेतलेले. शिर्डीमध्ये 2 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये सर्व शिवसैनिक हजर राहणार आहेत. युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा सैनिक हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे महिला आघाडीचे सर्व महिला हजर राहणार आहेत. आत्ता सांगितल्याप्रमाणे आमचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा उपस्थित राहून आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून संजयजी राऊत साहेब, अंबादासजी दानवे साहेब, चंद्रकांतजी खैरे साहेब आणि जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचं नियोजन आणि आयोजन करण्याचं एकच कारण आहे की आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या शिवसैनिकांच्या जीवावरती ही सगळे मंत्री, संत्री, आमदार मोठे झाले आणि त्यांनी पक्षाला सोडून गेले स्वतःच्या फायद्यासाठी, या सगळ्यांना एक इशारा देण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे की शिवसेनेमध्ये आणि टेक्निकली म्हणायचं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये मोठमोठे मंत्री, संत्री कोणी नाही, परंतु शिवसैनिक जो आहे तो जागेवर आहे. आणि त्या शिवसैनिकांच्या जीवावरती जे हे सगळे मंत्री, आमदार मोठे झाले ते शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फार मोठं परिवर्तन दिसणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल किंवा 29मध्ये होणारी विधानसभा असेल, शेवटी कार्यकर्ता, शिवसैनिक यांच्या जीवावरच नेता मोठा होतो. आणि याचं आयोजन आपणास 2 जूनला जो आमचा मेळावा आहे शिवसैनिकांचा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. ओके.